धुणं सुद्धा फरशी पुसून घे. ऊन पडलेलं आहे, पटकन भाजून घेणार. हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आजचा व्लॉग हा सोमवारचा आहे. संकष्टी होती सोमवारी, त्या दिवशीचा आज बुधवार असल्याने आज बुधवारी येत आहे. आता सकाळची आपली लोटून झाडून फरशी पुसून घेणार. मुलांचा डबा नाश्ता करून गेलेले आहेत. मी लोटून पुसून झालं आणि लगेचच पाऊस चालू झाला. धुणं सुद्धा माझं धुवून झालं, तर वरती वाळत टाकेन. मी शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत. आता शेंगदाणे पटकन भाजून घेणार. मला शेंगदाण्याचा कूट करायचा आहे. सकाळी शेवया केल्या होत्या गोड, मुलं खाऊन गेली. मिस्टरांचा उपवास आहे, त्यांना शाबू भिजत घातला आणि चपात्या सुद्धा सकाळी करून ठेवलेल्या आहेत मुलं शाळेला जाताना. आणि अशी बटाट्याची भाजी केली होती मी डब्याला ग्रेव्हीची. आणि हा शाबू सुद्धा सकाळीच भिजत घातलाय, रात्री काय विसरला माझा घालायचा. सकाळी मिस्टरांनी आठवण करून दिली, मग लगेचच पटकन मी 7ला घालून घेतला. शेंगदाणे सुद्धा भाजून झाले, आता कूट करून घेणार. आता वरती मी धुणं वाळत घालण्यासाठी आले. आता शेंगदाणे भाजलेत, गार होऊन देत म्हटलं आणि कूट सुद्धा लगेच करून मी शाबू फोडणीला घालणार. आता तेवढंच राहिलेलं आहे काम आणि मग पूजा करून घेणार लागलीच. आता ऊन पडलेलं आहे छान. मगाशी पाऊस येत होता, आता नशीब म्हटलं आता पाऊस उघडलाय, ते लगेचच वाळतील तासाभरात माझे कपडे. आता लगेच वरून आले आणि शाबू फोडणी टाकायला घेतलाय. शेंगदाण्याचं कूट लगेचच करून घेणार. मी लगेच तो कूट माझ्या त्या भरणीमध्ये काढून घेतला आणि लगेच ते भांडं धुवून त्यामध्ये मी आज लोणी काढणार आहे आणि तूप सुद्धा कढवणार आहे. आठवड्याचं माझं 1-2 भांडी होतात लोण्याची, ती आज काढून घ्यावी म्हटलं. आज जरा वेळ आहे म्हटलं, तेवढ्यात होईल, कारण उद्यापासून आणि दुसरी माझी कामं आहेत दुपारची ऑफिसची, त्यामुळे लगेचच करून घेणार. तर लगेच लोणी बघा आलेलं आहे 1/2 किलोच्या आसपास, तर मी कढवायला ठेवलं आणि इकडे उंबरठा पूजन करायला घेतलेलं आहे. तर बघा, हळदीचं लेपन अत्यंत महत्त्वाचं आहे उंबरठ्याला करणं, कारण आपल्या घरातली अस्थिर लक्ष्मी स्थिर होते, अलक्ष्मी घरातून बाहेर जाते, बाहेरची लक्ष्मी आत येते. उंबऱ्यामध्ये बघा सर्व देवांचा वास असतो आणि रोजच उंबरठा पूजन करावे असं मला वाटतं. कारण हळद आणि कुंकू असं मिक्स करून जरी केलं ना तरी चालतं, कारण कुंकवामध्ये हळदीचं सुद्धा कुंकवामध्ये समावेश असतो. बघा, अशी सुंदर असं उंबरठा लेपन करून झालेलं आहे. स्वस्तिक चिन्ह नेहमी काढावं, ते एक शुभ चिन्ह आहे, घरात सकारात्मकता येते. तर चला लगेचच बाहेर दारात सुद्धा लगेच रांगोळी काढून घ्यावी. आज सोमवारचा दिवस असल्यामुळे सोमवारचं माझं वाराची रांगोळी आहे ती मी इथे काढत आहे. लगेचच मी देवपूजा सुद्धा करून घेतली. देवाला आता मी हळद कुंकू लावत आहे आणि फुलं वाहत आहे. घरात पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रवेश झाला. सकाळचं वातावरण शुद्ध, प्रसन्न, मनाला शांत करणारं झालं आणि दिवसाची सुरुवात छान झाली. आज सोमवारच्या बाजारातून मेथीची भाजी आणली होती मिस्टरांनी, ती सुद्धा लगेच मी निवडून धुवून फोडणी टाकली. तूप कढवलेलं आहे बघा आणि गवारी सुद्धा नीट करून ठेवल्या. आता मोदक मला बनवायचे आहेत. मी लगेच किसून घेतला खोबरं आणि गूळ सुद्धा आणि व्यवस्थित ते हलवून परतून घेणार. फक्त गूळ पागळेपर्यंतच करणार
आणि सारण तयार करून घेणार. आज मला मोदक बनवायचे आहेत. आता चपाती, मेथीची भाजी, भात आणि डाळीची आमटी असा बेत संध्याकाळच्या जेवणाचा ठरवलेला आहे. देवाला नैवेद्य मोदकाचाच असणार आहे. बघा माझी पद्धत मोदक कसं बनवायची. तर खाली मी लोखंडी तव्यात थोडंसं पाणी पेलाभर घातलेलं आहे, चाळणीला तेल लावलेलं आहे आणि त्यामध्ये मी अशा पद्धतीने, माझ्या स्टीमर नसल्यामुळे अशा पद्धतीने करते, कारण 7च मिनटात या लोखंडी तव्यामध्ये आपले मोदक बनवून तयार होतात. अगदी कमी वेळेत बनतात. तर नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा. आणि 7 मिनटाचं म्हणजे आपले मोदक होतात. स्टीमरमध्ये 10-12 मिनटं लागतात. तर ही टिप नक्की लक्षात ठेवा. आणि मी मोदक बनवून झाल्या लगेच चपात्यासुद्धा लागलीच करायला घेणार आहे आणि लगेच नैवेद्याचं ताटसुद्धा देवाचं बनवणार. आता जे गणपतीची पूजा आहे ते मिस्टरच करतात. नेहमी अभिषेक गणपतीला मिस्टर घालतात संकष्टीला आणि उपवाससुद्धा तेच करतात. तर बघा माझे मोदक बनवून तयार आहेत आणि उकडायला मी लावलेले आहेत चाळणीमध्ये. आता त्यावर मी झाकून ठेवणार आणि चपात्या लगेचच करून घेणार. तर 7 मिनटात आपले मोदक बनवून तयार आहेत. ते लगेचच गरम असताना ताटीमध्ये काढायचे, नाही तर चाळणीला चिटकून बसतात. लगेच काढायचे आहेत. आता मी निवदाचं ताट भरायला लागले आणि माझं काय संकष्टी मी काय करत नाही. कधी तर अंगारकी वगैरे करते आणि मिस्टरच करतात संकष्टी. त्यांचं उपवास नेहमीचा ठरलेला आहे. बघा माझं नैवेद्याचं ताटसुद्धा झालं. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. चलो बाय.